आणला जाऊ द्या, बहिणी आपली थोडेफार पैसे कमवल. जाऊ दे मग आता तुम्ही साड्या घेऊन या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि रोहिणी पण काय करायला ती वरती? कपडे वाळू घालायला तेच काय मी तुला दिवसभर अहो कपडे वाळू घाला म्हणे, थोडा वेळ बस वरती उन्हात, थंडी वाजते तर. आणि काय झालं, काय म्हणले भाऊजी, काय म्हणले? आता मग ते म्हणतात ते ओम दादाला की साड्या आहे का ते घेऊन जाय म्हणून, मनावर मला बोलला. ताई म्हणत होती का असं? हा मग पहिलेच नव्हते घ्यायचे तर मग कशाला म्हणा? त्या मग त्यांना बोलता नाही आलं. मग ते म्हणले तुला काय समजत नाही का, आता आपल्याला काय साड्या करायचं का? खेड्यातल्या बाहेर कसं डेली यूजच्या साड्या पाहिजे. अरे बाबा ते झालं, पण मग मी तिला कशासाठी दिलं तर ती मला काय म्हणली, भाऊ तुम्हाला साड्या दे, इकले तर पैसे देईन. आणि मी पागल आहे की मग इथून जालन्याहून तिथं घेऊन जायला साड्या मग त्या द्यायला. दिवशी तुम्ही नेऊन द्यायला तेव्हा मग हे हा, झालं. कोण करते एवढं सांग बरं? कोण नाही करीत. इथून साड्या घेऊन जा. हा, आपणच जा घेऊन, तुम्हीच घे. आपणच द्या. आणि परत मीच बोलणे ऐकू का? मग हे दोघांच्या मधात आपलं मग काय संबंध आहे सांग बरं? काहीच नाही. मी काय म्हणलं की जाऊ दे, बहीण आहे बाबा, थोडेफार पैसे भेटल तिला. त्यात मग त्यात कारणामुळे तुम्ही गेलते ना म्हणतात, आता ते उलटच झालं. हा ते उलटच झालं ना. जाऊ दे, ते साड्या वापस आणून घेतो मी. मग आणि त्यात याच्यानंतर माझ्याकडून काही अपेक्षा नाही ठेवायची तिनं. नाही ओमदाद म्हणले मग त्या रामाला बोलतो की साड्या आणायचं, साड्या घेऊन जायच्या, आता नको येतो. मग अरे घेऊन ये बाबा. साड्या, आणि साड्या घेऊन ये आपण. मग 50-60 हजारात साड्या झाल्या मित्र मैत्रिणींना. मी एका रुपयाचा विचार केला नाही. आणला जाऊ द्या, बहीण आहे आपली थोडेफार पैसे कमवल. जाऊ दे मग आता तुम्ही साड्या घेऊन या. गेले तर वापिस हे करा. याच्यानंतर तिनं माझ्याकडून काही अपेक्षा ठेवा नाही आता. लय झालं तिचं पण. आणि मी तुम्हाला सांगतो, मोबाईलचे पैसे घेतले होते, तर हे मोबाईल मी 1.5 लाख रुपयात घेतला, तर याला पण पैसे लागत होते म्हणून मी पैसे घेतला. माझं काही चुकतं काय कमेंटमध्ये सांगा बरं. पण तुम्हाला पैसे द्यायचे होते ना समोरच्याला. मग मग समोरच्याला पैसे द्यायचे होते ना. मोबाईल घ्यायच्या टायमाला काही बोलले का? मग नाही म्हणले का? मी तर एक तर त्यांना 35,000 रुपयात मोबाईल जात होता, आणि मी त्यांना फक्त 30,000 रुपयात द्याला. ना म्हणलं जाऊ द्यात, बहीण आहे, 5,000 रुपये आपण नुकसान करू. आता या दोघांचे भांडणं चालून आपला काही रोल आहे का तिच्यात? मी पडतच नाही, कोणाचीच मदत पडत नाही मी. मॅच घेऊन निघायसाठी. ऋतून परत आता तुला उलट्या चालू झाल्या. आवर तुला नाही का ते हे व्हायला ना तुला, खोकल्यामुळे उलटा लागली. आज उलटली, मग ते आज बेडशीट टाकून धुवायला घाण झालं. मित्रांनो कसं असतं माहिती का, आपण किती करा तरी आपलं नाव दिसत, अशी गत झालेली आहे आता. त्या विषयावर मी बोलणार नाही. आणि काल पण काहीतरी बोलली वाटतं ती, म्हणलं जाऊ द्या. खुर्ची आणू तुम्हाला बसायला? हा, खुर्ची आणू बसायला? कुठं आण बरं. हे बघा, आपले व्हिडिओ थोडे लेट येईल. चतुर्थी, आता मंगळी चतुर्थी मोठी आज, त्यामुळे तो उपवास आहे आज. उपास धरला का मग तू? हो. आणि मागच्या वर्षी धरला होता का? नाही बा, मागच्या वर्षी सुटले नव्हते का ऋतूमुळं? काय ऋतूमुळे सुटले नव्हते का उपास? ऋतू पटत होती का? हा, हो का? सुटले नव्हतं माझा. हो, काही जमत नव्हतं उपास धरायला, आणून हे करत नाही का? आता कधी सोडायचे उपास? आता नाही सोडत उपास. उद्या कडे नाही, संध्याकाळी. किती वाजता? कधी बी. माझ्या मनात अशा गोष्टी यायला, पण मी बोला नाही आता. जाऊ द्या म्हणालो. पण भाऊजीचं काम नव्हतं का रोहिणी आपल्याला बोलायचं? त्यांनी एकतरी विचार केला का काहीच्या भावाला काय वाटत, कसं वाटत? त्यांनी फोन केला तर मनीष ताई ना ओम दादाला की साड्या घेऊन जाय भाऊ, मला भाऊ हे बोलायला लागले. घेऊन येतो मग मी. आपल्या साड्या आपल्याला जड एक काय? नाही. आता लोक आपल्याच घरी होते. परत एखादी स्कीम देऊन टाकू त्या साड्या आपण स्वस्तात. आपल्या बसल्या बी साड्या संपन आणि समोरच्याचा पण फायदा होईल. चालू करू परत मग आपण त्या. तुम्ही सांगा बरं, कोणाला बघायला आवडेल त्या साड्या, कमेंट करून सांगा बरं. आणि रोहिणीसाठी तिच्या बहिणीनं साडी घेतली
पण आता लोक दाखवलं नाही तुम्हाला. अहो कुठे जाणं झालं हो मोठ्या घरी, तुम्हीच सांगा ना. हा हा जाणं कुठं झालं आपलं? ते आहे म्हणा. तेच ना. तुला मी सांगलो त्या पोरीला का तू काही देऊ नको गोड. काहीच नाही दिलं हो तिला गोड मी. मला काय सांगू, पुरी मीच जाम बेजार झाली झाले. ती, काहीच आवाज निघाला नाही तिचा. मीच बेजार झाले ना, मला काय सांगू. आणि तू छोट्या छोट्या गोष्टीला रडती काऊन ग? थोडा आवाज येत असेल थोडं इग्नोर करा. हा तुम्ही बँक बोलले की होते ना. बाजूला हा काय बोलले होते तसं मला. काय बोललो होतो? मला राग आला. रागावच्या गोष्टी तुम्हीच सांगा. तुला राग आला तू रडती, मला राग आला माझा राग पाहायचा का तुला? आता ते जाऊ दे, झालं तुम्हाला गेलं खरं काल ते सांगतो, आजपर्यंत मी व्हिडिओ मध्ये ही गोष्ट बोललो नाही. पण मला राग आल्यावर मग कोणीच राग बघितला नाही माझ्या घरात, फक्त माझ्या आईला माहिती. पण आता काय इश्यू झाला माहिती का? आता आमच्या घरात आम्ही दोघं वेगळे पडले सध्याच्या घडीमध्ये. आमच्या व्हिडिओमध्ये पण कोणी आहे ना नाही, डायरेक्ट स्पष्ट सांगितलेलं आहे मग तुमचं बघा. तर आमचं आम्हाला बघ नाही म्हणून काहीतरी थोडंफार शूट करायला. तुमच्या जर डोक्यात काही नवीन आयडिया असेल तर मला नक्की कळवा. फोटोशूट करू ना आपण संक्रांतीचा. थोडा आवाज येत असं इग्नोर करा. फोटोशूट करू ना, फोटोशूट संक्रांतीचा. ते तर करायचंच आहे. परत आणखीन काही नवीन आयडिया असेल तर ते मला कमेंट करून सांगा. फोटोशूट करायचं, बड्डेचं करायचं. तिचा आता बड्डे आहे तिचा कधी? 25-15 तारखेला आहे आमच्या महिन्यात. त्यावेळी शिवरात्री म्हणजे चांगला दिवस आहे. चांगली गोष्ट आहे ना मग. चांगला दिवस. तिला जायचं, 2 तिला मिनिटं मी बड्डे व्हिडिओ दिवशी. मग खायला बिल नको घेऊ ना. काय खाताना घेऊ ना. कहून नाही या असं काही खात राहते म्हणून त्या ऋतूचं पोट दुखतं, उलटी होती. तोंड शांत राहतं का तो? उपासाचं खायले. काय खायली? चिक्की खायली का? हा. चिक्की. मग हे काय काढलं तो? अहो पासर बघून बेडशीट काढून टाकलं, भरून टाकलं. बस जाऊ दे, या दोघांच्या मदत आपलं नाही बोललेलं बरं आहे. माझं एक मत आहे, मी जर काही चांगलं केलं म्हणजे मी म्हणत नाही मी चांगलं केलं. कोणी ते? हा तुम्हाला बहीण किती आहे? एकच आहे. अरे मी म्हणतो का 10 बहिणी. मग कशाला त्यांना कशाला बोलता उगाच? जाऊ द्या. तिने तर डायरेक्ट व्हिडिओ बनवला माझ्यावर, तुला काय माहिती? मी नाही बघितले, व्हिडिओज बघितले नाही मी. तू बघ आणि मग मला बोल. आता ते दोघांच्या भांडणात तिसऱ्याचं काय काम आहे? तेच ना. काही संबंध नाही तरी मला हे करायला लागले. दोघांची भांडणे तुम्ही मदत भय झाली. मग भय मी एक भावाचं नातं निभावलं. जाऊ दे, घेऊन ये साड्या. मी आईला घेऊन ये साड्या. हा घेऊन यायचं? साड्या घेऊन येतो मग. जाऊ दे. विचारून बघू मम्मीला त्यांना. मग बाकी जाते लग्नासाठी लागतं का? विचारून बघू, मग घेऊन ये साड्या. कमी दारात देऊन टाक. चांगलं केलं तरी नाव आणि वाईट केलं तरी नाव. मग काय अर्थ आहे की रोहिणी? सांग बरं मला. ऋतूला डोस कधी? आता ऋतूला ढोस ऋतूचे पैसे टाकायचे. टाकले नाही तुम्ही? ह्या महिन्याचे कुठं टाकले? काऊन? तू म्हणली का मला? तुम्हाला म्हणले नाही तुम्हाला मी. आता ती टाकून येतो 1000 रुपये. तिचं विसरायचं नाही बाबा, महिना टू महिना टाकायची. महिना टू महिना बरोबर विसरलं नाही पाहिजे तिच्या गोष्टीत काही, माहिती का? काय आता तू बदलतच नाही ना त्या. कम्फर्ट मध्ये वास करा. हा कम्फर्ट मध्ये छान आहे वास. रोहिणीला पण सर्दी झालेली आहे, तिला दवाखान्यात चल म्हणालो. ती म्हणते फक्त गोळ्या आणा. मला दवाखान्यात नको. मला तुला सर्दी झाली म्हणून त्या ऋतूला सर्दी झाली, माहिती का? नाही, ऋतूला आधीच झाली, मला नंतर झाली. मी नाही एकदा व्हिडिओ घेतला होता आपण प्रमोशनचा. त्या बाउल मध्ये पाणी तोंड बुडील होतं, त्याच्यामुळे मला सर्दी झाली. गार पाणी गेलं दोन्ही नाकात. मित्रांनो मैत्रिणींना प्रमोशन करणं पण खूप सोपं नाहीये.
ते नसतं का पाण्याचं बाउल मोठं, त्याच्यामध्ये रोहिणीनं तोंड बुडवलं. त्याच्यात मला सर्दी झाली. ते वॉटरप्रूफ आहे का नाही म्हणून दाखवायचं. मेकअप. हा त्यामुळे मग मला ते बुडीलं आणि सर्दी दोन काल बी बुडीलं आणि परवा दिवशी एकदा केलं तर तेव्हा बुडीलं. त्याच्यामुळे मला सर्दी झाली, नाही तर मला सर्दी झाली नसती. तो पाणी सहन नाही होत का? मला गार पाणी सहन होत नाही, तेव्हा सर्दी होती मला. त्यामुळे तुझ्या आईला तिकडे बोलून घ्या आता. हा येईन ना. नुसतं येईन ना म्हणते. तू आहे लग्न झाल्यापासून फक्त 2 वेळेस येईल. मम्मी कामं चालू आहे तिकडे माहिती ते आहे बँकेचे. मम्मी जाते माझी. आधार कार्ड अपडेट करायचं तिला. आता ठीक आहे, त्याचं पैसे मग जायचं म्हणतो की यायचं तू पिल्याला बघायला. आता आपण नाही जाऊ, त्यांना तिकडे बोलू. आता मी डायरेक्ट लागणार. तर चला आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो, कारण की आपल्याला सपोर्ट खूप कमी पडतोय. तुमच्या सपोर्टची गरज आहे सध्याला, आहे की नाही? बरं चला, आजचा व्हिडिओ एवढाच होता. बाकी काय होतं मी तुम्हाला सांगतो कमेंटमध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये चल.